उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातली ही घटना आहे. हां. तर 31 जुलै 2025 ची सकाळ. मुरादाबाद जिल्ह्यातलं ढकिया नरू गाव. गावाबाहेरच्या शेतात एका अनोळखी माणसाचा मृतदेह सापडतो. बापरे. गावकरी अर्थातच हादरतात. गावचे प्रधान मनोहर सिंग ते पोलिसांना कळवतात. कोतवाल, मोहित कुमार मलिक आणि त्यांची टीम मग घटनास्थळी पोचते. हो. फॉरेन्सिकवाले पण येतात. हो, नेहमीची प्रक्रिया सुरू होते. जागेची पाहणी, पुरावे गोळा करणं. पण गंमत म्हणजे सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटतो, कारण त्यांना कळतं की जी मृत व्यक्ती आहे, म्हणजे ज्याची ओळख नंतर किशनवीर म्हणून पटते, तो दारू खूप प्यायचा. त्यामुळे त्यांचा अंदाज असा की बहुतेक नशेतच शेतात तोंडावर पडला असेल आणि श्वास गुदमरून मेला असेल. पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? कोणता? किशनवीरचं घर तर मिठनपूर मौजा गावात होतं. ते तिथून म्हणजे ढकिया नरूपासून जवळजवळ 15 किलोमीटर लांब आहे. मग तो इतक्या लांब अशा निर्जन ठिकाणी एकटा कसा आला आणि का आला, हा प्रश्न महत्वाचा होता. बरोबर. म्हणजे अपघाताचा अंदाज जरा कच्चा वाटायला लागतो इथे. अगदी. पोलिसांनाही ते खटकलं असणारच. मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येते. ती वाचून महेंद्र सिंग नावाचे एक गृहस्थ बिलारी पोलीस स्टेशनला येतात. ते सांगतायत की त्यांचा भाऊ किशनवीर कालपासून बेपत्ता आहे. अच्छा. पोलीस मग महेंद्रला शवागारात घेऊन जातात आणि तिथे महेंद्र ओळखतो. तो मृतदेह 40 वर्षांचा भाऊ किशनवीरचाच असतो. पोलीस कुटुंबाची माहिती काढायला लागतात. किशनवीरचं कुटुंब मिठ्ठाणपूर मौजा गावात राहतं. 3 भाऊ होते ते. सतपाल, ज्याचा नुकताच 27 दिवसांपूर्वी मृत्यू झालेला असतो. अरे. दुसरा हा महेंद्र, जो अविवाहित आहे. आणि तिसरा किशनवीर, ज्याचं खरं नाव रशीपाल असंही म्हणतात, आणि एक बहीणही आहे त्यांना. यादव कुटुंब आहे हे, नाही का? हो, यादव जातीचं कुटुंब. आणि आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. 8-9 बिघे शेती आणि बाकी मजुरीवर घर चालतं. आईवडील आधीच वारलेले आहेत. ही पार्श्वभूमी महत्वाची आहे. मर्यादित साधनं, जगण्यासाठीचा संघर्ष, त्यात मोठ्या भावाचा नुकताच झालेला मृत्यू, ह्या सगळ्याचा परिणाम किशनवीरच्या आणि कुटुंबाच्या मानसिक स्थितीवर नक्कीच झाला असणार. माणूस अशा परिस्थितीत जास्त वल्नरेबल होतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, सहज बळी पडू शकतो. बरोबर. आणि याच परिस्थितीत पिंकीचा प्रवेश होतो. पिंकी ही कोण? पिंकी तिच्या पहिल्या लग्नातून, म्हणजे जेमतेम काही महिनेच झाले असतील लग्नाला, सासरहून पळून आलेली असते. पळून का? तिची ओळख होते किशनवीरचा मेहुणा रघुवीरशी. तो ट्रक ड्रायव्हर असतो. पिंकी त्याला सांगते की तिला सासरी किंवा माहेरी दोन्हीकडे जायचं नाहीये. का नाही? तिला दोन्हीकडे जीवाला धोका वाटतो. अच्छा. आता रघुवीर पण पेचात पडतो. एका अनोळखी बाईला घरात कसा ठेवणार? बरोबर. मग तो एक विचार करतो. त्याचे दोन्ही साले अविवाहित असतात, महेंद्र आणि किशनवीर. तो विचारतो की यापैकी कुणी तयार आहे का हिच्याशी लग्न करायला. महेंद्राला विचारल्यावर तो किशनवीरचं नाव सुचवतो. किशनवीर तयार होतो. अरे वा, म्हणजे असं अचानक? हो. गावाकडच्या प्रथेप्रमाणे त्यांचा फेरा होतो, म्हणजे लग्न लागतं. हा निर्णय खरंच खूप धाडसी म्हणावा लागेल पिंकीचा. समाजाविरुद्ध जाऊन स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने हे पाऊल उचललं. हो, पण तिच्या पहिल्या सासरच्यांना आणि माहेरच्यांना हे कळतं. विशेषतः माहेरचे लोक नाराज होतात, कारण दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून. समाजात बोललं जात असणार. खूप टोचून बोललं जातं. पण पिंकी आणि किशनवीर ठरवतात की आपण एकत्रच राहायचं. तिच्यात एक कणखरपणा दिसतो इथे. परिस्थितीला शरण न जाता स्वतःचा मार्ग निवडला तिने. पण त्याचवेळी तिची हतबलता पण दिसते. काही काळानंतर ते अलीगडला जातात. तिथे किशनवीर एका फॅक्टरीत नोकरीला लागतो. सुरुवातीला त्यांचं नातं खूप चांगलं असतं, प्रेमळ असतं. पण लग्नाला 9 वर्ष होतात तरी त्यांना मूल होत नाही. अच्छा, ही एक मोठी समस्या. हो, दोघांनाही खूप वाईट वाटत असतं याचं. किशनवीर शेजारच्या मुलांना खेळताना बघून हळवा होतो. आणि पिंकीला, तिला तर सणासुदीला जास्त जाणवत असणार. अगदी. इतर बायकांमध्ये तिला स्वतःची रिकामी कूस जाणवते. नातेवाईक, शेजारी टोचून बोलतात. रात्री ती रडते, पण किशनवीर तिला धीर देतो. इथे पुन्हा तो सामाजिक दबाव येतो बघा. विशेषतः ग्रामीण भागात मूल नसणं हे फक्त वैयक्तिक दुःख नाही राहत. हो ना. लोक वैद्यकीय कारण शोधण्याऐवजी नशिबाला दोष देतात. आणि ही जी अपूर्णत्वाची भावना आहे ना, ती माणसाला आतून पोखरते. आणि मग याच गोष्टीचा फायदा घेणारे लोक पुढे येतात. अगदी बरोबर. आणि तसंच होतं इथे. सुमारे 3 वर्षांपूर्वी ते अलीगड सोडून परत गावी येतात. किशनवीर मग ई-रिक्षा चालवायला लागतो घर चालवण्यासाठी. आणि याच काळात त्याची ओळख होते चमन शर्माशी. चमन शर्मा? हो. वय अंदाजे 50 वर्ष. मनकुला गावचा राहणारा.
पूजापाठ करणारा ब्राह्मण म्हणून गावात त्याला मान असतो. अच्छा, पूजापाठ करणारा माणूस. तो किशनवीरच्या घरी ये-जा करू लागतो. येताना काही ना काही आणतो. पिंकी त्याचा आदर करते. मग एके दिवशी चमन जेवणाचं सामान घेऊन येतो, पण सोबत दारूची बाटली पण आणतो. किशनवीर नको म्हणतो, पण चमन मैत्रीचं कारण देत त्याला प्यायला लावतो. आणि इथून हळूहळू किशनवीरला दारूचं व्यसन लागायला सुरुवात होते. हा चमनचा प्रवेश मला तरी एका योजनेचा भाग वाटतोय. त्याने बरोबर किशनवीरचा साधापणा आणि पिंकीची आशा हेरली. नक्कीच. दारूची सवय लावणं ही पहिली पायरी होती. मग त्याने त्यांच्या दुखऱ्या मसेवर बोट ठेवलं. बरोबर. मूल न होण्याची समस्या. चमन पिंकीला म्हणतो की मी मदत करतो तुम्हाला मूल होण्यासाठी. कसं काय? तो म्हणतो काही खास उपाय आहेत, धार्मिक विधी आहेत, ते करूया. खर्च पण मीच करेन म्हणतो. बापरे. खर्च पण तोच करणार. हो, फक्त एक अट घालतो की हे सगळं गुप्त ठेवायचं. म्हणजे बघा, धर्माचा आणि परंपरेचा वापर कसा केला जातोय. मदतीच्या नावाखाली घरात आणि पिंकीच्या मनात जागा तयार केली त्याने. पिंकीच्या मनात आशेचा किरण जागा होतो. उपाय आणि औषध या नावाखाली चमन तिच्या अजून जवळ येतो. कधी चेष्टा मस्करी, कधी स्पर्श. हळूहळू तो मर्यादा ओलांडायला बघतो. आणि मग एके दिवशी तो पुन्हा दारू आणि खाण्याचा सामान घेऊन येतो. पण यावेळी त्यात नशेच्या गोळ्यांची पूड मिसळलेली असते. अरे देवा. तो किशनवीरला खूप दारू पाजतो आणि त्या पेयात या गोळ्या मिसळतो. किशनवीर बेशुद्ध होतो. आणि मग चमन पिंकीकडे वळतो. ती सुरुवातीला घाबरते, पण तो तिला समजावतो की किशनवीर शुद्धीवर नाहीये आणि त्या रात्री त्यांच्यात संबंध येतात. हे खूपच धक्कादायक आहे. यात फक्त जबरदस्ती नव्हती, तर एक प्रकारची फसवणूक होती. हो, कदाचित पिंकीलाही चमनबद्दल थोडं आकर्षण वाटू लागलेलं असावं. किंवा मूल होण्याची इतकी तीव्र इच्छा असेल की ती कळत नकळत तयार झाली असेल. पण हे नाते इथे थांबणार नाही हे नक्की होतं. हो, काही महिन्यांनी पिंकी गर्भवती राहते आणि एका मुलाला जन्म देते. अच्छा, म्हणजे चमनचा उपाय यशस्वी झाला असं वाटलं असणार त्यांना. अगदी. किशनवीर तर प्रचंड आनंदी होतो. त्याला वाटतं हा चमनमुळे झालेला चमत्कार आहे. तो आनंदात ई-रिक्षा पण विकून टाकतो. पण मग घर कसं चालणार? तीच गडबड होते. त्याला दारूचं व्यसन लागतं, काम थांबतं, घरची परिस्थिती अजून बिघडते आणि चमनची ये-जा पण कमी होते आता. म्हणजे काम झाल्यावर त्याने हळूहळू काढता पाय घेतला. हो, पण आता कथेत अजून एक माणूस येतो, नितीन शर्मा. हा कोण नवीन? हा 20 वर्षांचा तरुण चमन शर्माचा सख्खा पुतण्या. त्याची ओळख किशनवीरशी ई-रिक्षा चालवताना झालेली असते. तो अधूनमधून किशनवीरला पैशांची मदत पण करतो. मग एका संध्याकाळी नितीन घरी येतो, तेव्हा किशन आणि चमन दोघे बसून दारू पित असतात. नितीन पण त्यांच्यात सामील होतो. पिंकी जेवण घेऊन येते. बाळंतपणानंतर ती जास्त आकर्षक दिसत असते. नितीन तिला बघतो आणि पहिल्याच भेटीत तिच्याकडे आकर्षित होतो. अरे बापरे, म्हणजे आता हे दुसरं प्रकरण सुरू होणार. दारू आणि नशेच्या गोळ्या, परत तेच. हो, किशनवीरला बेशुद्ध करतो आणि पिंकीसोबत रात्र घालवतो. म्हणजे आता पिंकीचे संबंध काका आणि पुतण्या दोघांशीही. हो, तिचं मन तरुण नितीनकडे जास्त असतं, पण ती चमनलाही नाराज करत नाही. ही परिस्थिती किती गुंतागुंतीची झाली असेल तिच्यासाठी. आणि हे दोघेही, चमन आणि नितीन, तिची काळजी घेतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किशनवीरसाठी नियमितपणे दारूची सोय करतात. म्हणजे त्याला शांत ठेवण्यासाठी, जेणेकरून तो अडथळा ठरू नये. बरोबर. पण किशनवीरला हळूहळू संशय यायला लागतो. गावातून कुणकुण लागते त्याला या संबंधांबद्दल. त्याचा सगळा राग तो पिंकीवर काढतो. तिला मारहाण करतो. आणि गावात चर्चा तर होतच असणार. हो, पण चमन आणि नितीनला कुणी काही बोलायची हिंमत करत नाही. पण आता पिंकीलाही रोजची मारहाण सहन होत नाही आणि तिला भीती वाटते की किशनवीरला सगळं कळलंय. मग ती काय करते? ती एक टोकाचा निर्णय घेते. ती चमन आणि नितीनसोबत मिळून किशनवीरला कायमचं संपवण्याचा कट रचते. आता हे प्रकरण फक्त अवैध संबंधांपुरतं राहिलेलं नाही. किशनवीर त्यांच्या मार्गातला अडथळा बनला होता. 30 जुलै 2025ची संध्याकाळ. पिंकी किशनवीरला सांगते की नितीन संडारा गावात आहे, त्याच्याकडून 4000 रुपये घेऊन ये. अच्छा, त्याला घराबाहेर काढलं. हो, किशनवीर पैसे आणायला संडाराला जातो. तिथे नितीन, त्याचा मित्र अवनीश आणि अजून एक रविकांत हे तिघे आधीच थांबलेले असतात. म्हणजे पूर्ण योजना तयार होती. ते किशनवीरला खूप दारू पाजतात, इतकी की तो शुद्धीवरच राहत नाही. मग नितीन आणि त्याचे साथीदार त्या बेशुद्ध किशनवीरला बाईकवर टाकतात. नितीन त्याला धरून मागे बसतो. ते त्याला जवळपास 15 किलोमीटर दूर घेऊन जातात. ढकिया नरू गावाजवळच्या त्याच निर्जन शेतात जिथे पाणी साचलेलं होतं.
तिथे त्याला बाईकवरून उतरवतात, ओढत पाण्यात नेतात आणि त्याचा चेहरा पाण्याखाली दाबून धरतात. तो हातपाय झाडतो, पण तिघे मिळून त्याच्या छातीवर पाय देऊन उभे राहतात, त्याचा श्वास थांबेपर्यंत. किशनवीरचा मृत्यू झाल्यावर तिघेही घाबरून पळून जातात आणि या सगळ्यात पिंकी मोबाईलवरून नितीनच्या संपर्कात असते. काम झाल्यावर नितीन तिला मेसेज करतो, काम झालं, रस्त्यातला काटा दूर झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी मृतदेह सापडतो. हो, जिथून आपली कहाणी सुरू झाली होती. सुरुवातीला अपघात वाटला. किशनवीरच्या घरच्यांनी अंत्यविधी केले, त्यामुळे FIR नोंदवायला पण 12 दिवस गेले. पिंकीनं पण तोच बनाव केला असणार की नवरा दारू पिऊन मेला. हो, पण पोलिसांना संशय होताच, खास करून तो 15 किलोमीटरचा प्रवास. पोलिसांनी फक्त तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही हे चांगलं झालं. त्यांनी कसून चौकशी केली आणि अखेर पिंकी तुटली. आणि तिने सगळं खरं सांगितलं. हो, सगळी हकीकत तिने सांगितली. मग पोलिसांनी पिंकी, चमन शर्मा, नितीन शर्मा आणि रविकांत या चौघांना अटक केली. आणि तो पाचवा अवनीश, त्यालाही नंतर 14 सप्टेंबर 2025ला अटक झाली. सगळ्यांना मग न्यायालयीन कोठडी सुनावली. म्हणजे अखेर सत्य बाहेर आलंच. हो, तर ही होती किशनवीरच्या हत्येची कहाणी. म्हणजे बघा, गरिबी, मूल नसण्याची खंत, त्यातून आलेली असहाय्यता आणि मग मदतीच्या नावाखाली आलेला विश्वासघात, अवैध संबंधांचं जाळं, आणि शेवटी एका थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित खून. यातून खरंच खूप गोष्टी स्पष्ट होतात. सामाजिक दबाव माणसाला कुठल्या थराला नेऊ शकतो, अपूर्ण इच्छा, लोभ माणसाला कसं नैतिकतेपासून दूर करतात, आणि विश्वासघाताची किंमत किती भयानक असू शकते. चमन आणि नितीन तर परिस्थितीचा गैरफायदा घेतलाच. हो, पण पिंकी सुद्धा या गुन्ह्यात तितकीच सामील झाली. कदाचित तिच्या सहनशीलतेचा अंत झाला होता, किंवा तिला त्या त्रासातून सुटका हवी होती. तिची मानसिकताही खूप गुंतागुंतीची बनली होती. खरंच, ही घटना फक्त एका गुन्ह्याची कहाणी नाहीये, तर आपल्या समाजातल्या मानवी स्वभावातल्या अनेक काळ्या बाजू उघड करते. निराशा, सूड, स्वार्थ आणि परिस्थिती पुढे हतबल झालेली नैतिकता याचं एक भीषण दर्शन आहे हे. आणि आपण विचार करतो की जर समाजाने, कुटुंबाने किशनवीर आणि पिंकीच्या त्या मूळ समस्येकडे, म्हणजे मूल नसण्याच्या त्रासाकडे थोडं सहानुभूतीने पाहिलं असतं हो ना, किंवा वैद्यकीय मदतीचा सल्ला दिला असता, आधार दिला असता तर कदाचित चमनसारख्या माणसाला त्यांच्या आयुष्यात शिरायला संधीच मिळाली नसती. आणि मग कदाचित या कहाणीचा शेवट इतका भयानक झाला नसता. खरंच, जेव्हा संवाद तुटतो, गरजा अपूर्ण राहतात, तेव्हा माणसं अनेकदा चुकीचे मार्ग निवडतात किंवा इतरांच्या जाळ्यात फसतात. कुटुंब म्हणून, समाज म्हणून एकमेकांना भावनिक आधार देणं किती गरजेचं आहे, हेच ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते. नक्कीच, यावर विचार करायला लावणारी ही घटना आहे.